नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या बदलामुळे महाराष्ट्रामध्ये आज पावसाळी परिस्थिती वाढलेली आहे आणि आपण एकूणच महाराष्ट्रामध्ये आज पावसाची परिस्थिती वाढताना बघतो. या ठिकाणी मोठी बाष्पाची परिस्थिती आहे. अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसामध्ये काय हवामानात बदल होणार आहे हे आपण बघणार आहोत. आपण जर महाराष्ट्राची स्थिती 27 तारखेपर्यंत बघितली तर आता वातावरण बदलू लागलं आहे. सर्वात जास्त पावसाची तूट ही या येलो कलरमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये आहे. इथे हिंगोलीमध्ये आहे, जालन्यामध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये आहे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आहे. तर इकडे धुळे, नंदुरबारमध्ये आहे. हे जिल्हे सर्वात कमी पावसाचे आहेत. जवळपास इथे 70% जास्त घट आहे. मात्र इतर जे जिल्हे आहेत इथली घट कमी कमी होत चाललेली आहे आणि लवकरच हे जिल्हे 30 जूनपर्यंत खूपच चांगल्या परिस्थितीत येऊ शकतात, कारण पुढे पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे आपल्याला एक आशादायी वातावरण आता निर्माण झालेलं आहे. आपण जर बघितलं तर दोन्ही पण शाखा म्हणजे पूर्व शाखा आणि पश्चिम शाखा मान्सूनची पूर्णपणे ठप्प आहे. आजही कुठली प्रगती होऊ शकली नाही. गेले 3 दिवस आपण दोन्ही शाखा ठप्प असल्याचं बघितलं. 22-23 तारखेला थोडी प्रगती झाली, त्यानंतर पुन्हा एकदा मान्सूनची प्रगती थांबली आहे आणि याचं मुख्य कारण आहे की दोन्ही शाखांना आवश्यक असलेला पाऊस होत नाही आहे. केवळ मध्य भारतावर बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या सिस्टममुळे थोडा पाऊस होतोय. या पलीकडे वातावरण नाही, परंतु या वातावरणात बदल कधी होणार आहे हे आपण बघणार आहोत. आपण देशातील तूट जर बघितली तर ती वाढत चाललेली आहे. जवळपास 43% आज पावसाची तूट आहे आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे, कारण जून संपण्याच्या मार्गावर आहे. अवघे 2-3 दिवस आता राहिलेले आणि जर एवढी मोठी तूट राहिली तर हे दुष्काळाचे स्पष्ट संकेत आहेत. कारण आपल्याला जर माहिती आहे की जवळपास जर 50% पर्यंत तूट राहिली तर तो गंभीर दुष्काळ भारताला जाहीर करावा लागेल. आणि आपण बघूयात की नेमकी आणखी पुढे काय घडतंय. गेल्या 2 दिवसात कुठे पाऊस झाला हे जर आपण आता इथे बघितलं तर अजूनही विदर्भ, मराठवाडा आणि कोकण असंच पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे. थोडंफार आता पर्जन्यछायेच्या प्रदेशात तुरळक पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हे चित्र आता बदलणार आहे. आणि एक चक्राकार स्थिती आज होती आणि त्यामुळे तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या काही राज्यांमध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज होत्या, मात्र मान्सूनची प्रगती होऊ शकली नाही. त्या देखील या चक्राकार स्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम राहणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात उद्याही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात. उद्या 28 तारखेला महाराष्ट्राच्या खास करून मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता JFS मॉडेलने व्यक्त केली आहे आणि कोकणात देखील पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. एक स्थानिक अशा प्रकारची चक्राकार स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे पावसाच्या प्रमाणात 29 तारखेला वाढ होणं अपेक्षित आहे आणि आपण बघतो 30 तारखेला देखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासहित छत्तीसगड किंवा दक्षिणी राज्यांमध्ये देखील आणि कोकणामध्ये देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ECMWF मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर कोकणामध्ये उद्या दक्षिणेकडून पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. थोडं पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस वाढेल. आज देखील आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस होता. उद्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांसहित बीड, अहिल्यानगरचा पूर्व भाग आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, अगदी उत्तर महाराष्ट्राचा हा भाग आणि आपण बघतो नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पण त्यामुळे उद्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहील, कारण एक स्थानिक चक्राकार स्थितीचं वातावरण आहे.
29 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये SMWF मॉडेलने अतिशय उत्तम पावसाळी परिस्थिती दाखवलेली आहे. कोकणामध्ये अतिवृष्टीच्या दिशेने वाटचाल होते आहे. त्याचबरोबर आपण बघतो विदर्भामध्ये पाऊस असणार आहे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस असणार आहे, मराठवाड्यात पाऊस असणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असणार आहे. फक्त या ठिकाणी पावसाची घट आपल्याला अहिल्यानगर, पश्चिम पुणे जिल्ह्यामध्ये, थोडं नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आणि थोडाफार कोल्हापूरचा भाग किंवा धाराशिवचा भाग या ठिकाणी थोडी पावसाची कमी असू शकते. परंतु बघूयात पुढे याही वातावरणात बदल होईल. आपण बघतो की 30 तारखेला कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणार आहे. हवामानात विचित्र बदल होत आहेत, मॉडेलमधले अंदाज बदलत आहेत. ही गंभीर गोष्ट आहे आणि एक तर असं जर झालं तर खूप मोठी तूट आपल्याला जूनमध्ये बघायला मिळेल. आणि जर जूनमध्ये अनपेक्षित तूट बघायला मिळाली तर पुढचं चित्र सगळं बदलणार आहे. तर आपण बघतोय काही ठिकाणी पाऊस पडतोय, परंतु मान्सूनची प्रगती होत नाही. देशभर मान्सून पुढे जाणं आवश्यक आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढणं आवश्यक आहे, घट कमी होणं आवश्यक आहे. परंतु प्रत्येक दिवशी 1-1% घट वाढते, ही चिंताजनक गोष्ट आहे. तर आपण या ठिकाणी बघतो तर आपल्याला महत्त्वाची बाब म्हणजे जसं कोकणामध्ये पाऊस होणार आहे 30 तारखेला, तसं मराठवाड्यामध्ये पाऊस आहे, अगदी अहिल्यानगर, बीडपर्यंत. त्याचबरोबर पूर्व विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे. मात्र थोडं पुन्हा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होतोय, नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये पाऊस कमी होतोय. त्यामुळे ही थोडी चिंतेची बाब आहे आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशाला मोठा फटका या जून महिन्यात तरी बसलाय. बघूत आपण जुलैमध्ये काय होतंय. आपण या ठिकाणी पुढील 3 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंतचा अंदाज बघतो. 28, 29, 30 महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सून या 3 दिवसात पुढे प्रगती करू शकतो अशी देखील शक्यता आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाज तरी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. थोडं सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये सुधारणा होताना दिसते, बीड, परभणी, नांदेडमध्ये. मात्र नाशिक, अहिल्यानगर पश्चिम, पुणे आणि सातारा, कोल्हापूर, सांगली भाग यावर्षी थोडा चिंतेचा विषय जाणवतोय. आज विदर्भ, मराठवाड्यामध्ये, अगदी सोलापूर जिल्ह्यातही काही भागात पाऊस झालेला असला तरी फार व्यापक अशा स्वरूपात झालेला नाही आहे आणि त्यामुळे व्याप्ती कमी होती. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील वातावरण तयार झालेलं आहे, परंतु त्याची व्याप्ती कमी आहे. आपण या ठिकाणी बघतो की 28 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता मॉडेलने व्यक्त केली आहे. पावसाचा प्रभाव हा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, बारामती सहित लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि या भागात दाखवला आहे. मात्र प्रत्येक मॉडेलच्या अंदाजामध्ये फेरफार येतो आहे. दुपारपर्यंत आपल्याला विदर्भ, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात पाऊस दिसतोय. दुपारच्या सेशनमध्ये पुन्हा उशिरा कोकणातही पाऊस वाढणं अपेक्षित आहे. बघूयात काय काय घडते, कारण मॉडेलमधले अंदाज खूप बदलत आहेत, त्यामुळे अभ्यासकांचे अंदाज बदलत आहेत. 29 तारखेला देखील कोकणासहित उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि इतरत्रही हलक्या पावसाची शक्यता आहे स्थानिक स्वरूपातल्या. त्यामुळे 29 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस होईल. 30 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसात सुधारणा होणं अपेक्षित आहे. सर्वदूर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे उद्यापासून पहिली गोष्ट, कोकण किनारपट्टीत पाऊस आल्यामुळे मान्सूनची पश्चिमी शाखा सक्रिय होण्याची शक्यता आहे. कारण आपण सध्या समोर बघताना वाऱ्याचा प्रवाह अशा पद्धतीने टर्न होऊन हा या दिशेने निघाला आहे. त्यामुळे पूर्व शाखा ही अधिक तीव्र पद्धतीने पुढे सरकण्यासाठी तयार असणार आहे. त्यामुळे 30 तारखेपर्यंत
आपल्याला पूर्वेकडून मान्सून गतिमान पद्धतीने पुढे सरकताना दिसणार आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज चालू राहणार आहेत, कारण आज देखील आपण वाशिम, हिंगोली, काही प्रमाणात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोल्याच्या काही भागात, बुलढाण्याच्या काही भागात, अगदी छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात, जालन्याच्याही काही भागात थोडाफार भाग बदलत पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी तो जोरदार देखील झालेला आहे. त्यामुळे या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज पुढील 3 दिवसात अधिक वाढू शकतात असा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस थांबलेला होता, तो देखील उद्यापासून पुढील 3 दिवस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. सारांश सांगायचं झालं तर उद्या कोकण किनारपट्टीच्या या भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या भागामध्ये देखील पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे. मात्र या भागात हलका पाऊस वाढू शकतो असा अंदाज आहे. सोलापूर आणि या पट्ट्यात देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. हा अंदाज आहे आपला उद्याचा. मात्र यामध्ये पुन्हा आपल्याला एक सुधारणा दिसते, ती संपूर्ण कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती 29 तारखेपासून वाढायला सुरुवात होईल आणि मग या सर्व पट्ट्यामध्ये देखील पावसाळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे. पुन्हा आपण 30 तारखेला जर बघितलं तर 30 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाळी परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पाऊस असेल, परंतु कोकणाच्या भागामध्ये पाऊस जास्त असेल. उर्वरित महाराष्ट्रामध्ये जसं आपण या ठिकाणी विदर्भाकडे जाऊ तसं आपल्याला पावसाचं प्रमाण थोडं कमी होताना दिसेल. मात्र त्याच दरम्यान पूर्वशाखा सक्रिय होत असल्यामुळे भविष्यात विदर्भातील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.